लेट्स गो. सो वेलकम यू ऑल. स्वागत आहे सगळ्यांचं. तर आता आपण बघूया नॅशनल काउन्सिल ऑफ द एज्युकेशन रिसर्च अँड द ट्रेनिंग दॅट इज कॉल्ड NCRT. So in the previous lectures, we have seen about the education system and how our education system changed by the socially for the society or for the socially by the government or the governments for the welfare of our society. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, की आपण मागच्या लेसन्समध्ये बघितलेलं कशाप्रमाणे आपल्या सरकारने अशाप्रमाणे भारतीय सरकारने, भारतीय गव्हर्नमेंटने सोसायटीच्या म्हणजे काय समाजाच्या विकासासाठी आणि समाजाच्या परिवर्तनासाठी, समाजाच्या हितासाठी एज्युकेशन सिस्टम म्हणजे शैक्षणिक वाटचालीमध्ये कशाप्रमाणे बदल घडवून आले ते आपण ऑलरेडी पाहिलेलो आहोत. तर बघा त्याच्यात एक नेक्स्ट पैलू आहे तो आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड द ट्रेनिंग दॅट इज कॉल्ड ॲज द NCRT. तर बघा सी व्हॉट इज दॅट? लेट्स गो अँड फाइंड आउट. सो दिस body was established in the Delhi on the 1st September of 1961. It's mainly the objective to help to the central government in the matter of school education in the context of comprehensive policy and in the implementing education scheme. The NCRT was given the responsibility for the education research and development training extension, the education program, and the restructuring ऑफ द स्कूल करिक्युलम अँड द टेक्स्ट बुक. म्हणजे बघा, बेसिकली याच्यामध्ये काय सांगितलं तर NCERT एक अशा प्रकारची एक बॉडी आहे. एका बॉडी म्हणजे एक अशी संस्था आहे. बघा NCERT एक अशा प्रकारची संस्था आहे जी 1 सप्टेंबर 1961 म्हणजे काय 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे स्थापना करण्यात आली. आणि ही बेसिकली व्हॉट द वर्क ऑफ दिस काउन्सिल द ती सरकारला, आपल्या केंद्र सरकारला, सेंट्रल गव्हर्नमेंटला शालेय शिक्षणाबाबतीत काही चेंजेस करायचे असेल का? म्हणजे आपलं बेसिकली चेंजेस म्हणजे कसे फक्त अभ्यासक्रमामध्ये चेंजेस नाही, तर कशाप्रमाणे आपण शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम करून करिक्युलम म्हणजेच काय, की लोकांमध्ये विकास म्हणजे बघा शैक्षणिक संशोधन, नंतर विकास, नंतर प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाची पुनर्रचना यांची जबाबदारी NCERTकडे सोपवली जाते. म्हणजे काय, म्हणजे बेसिकली आपला अभ्यासक्रम काय असला पाहिजे, अभ्यासाचं वितरण अभ्यासाच्या पुस्तकांचं बेसिकली स्वरूप कसं असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुस्तकामध्ये आपण बोलू शकतो, की शाळेमध्ये कोणते-कोणते करिक्युलम ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, की आपला शारीरिक आणि आपण बोलतो ते सार्वभौम विकास कशाप्रमाणे झाला पाहिजे ह्याची ॲक्टिव्हिटी म्हणजे काय शैक्षणिक कार्यक्रम आपण बोलवतो किंवा गॅदरिंग वगैरे बोलवतो, डान्स वगैरे बोलवतो. तर दीज आर द थिंग्स अशा प्रकारे घटना हे घडत असतात आणि ते कशाप्रमाणे घडले पाहिजे हे सुद्धा आणि ह्याचे जे प्लॅनिंग आहे बेसिकली त्याचे प्लॅनिंग करण्याची जबाबदारी किंवा त्या प्लॅनिंग केल्यानंतर त्याचा जो आराखडा किंवा त्याचं जे कल्पना हे केंद्र सरकारला देण्यात येते आणि केंद्र सरकार मग नंतर आपल्या सगळ्यांना त्या प्रकारचे आदेश देत असेल किंवा NCERTकडून सुद्धा केंद्र सरकारच्या बिहाफमध्ये किंवा केंद्र सरकारच्या मान्यतेने आपल्याला आदेश भेटत असतात. आदेश आपल्याला भेटत असतात. बघा जसं ज्याप्रमाणे आपण बोलतो की बोर्डाच्या अ, बो अ, बो अ, बो अ, काय म्हणतो आपण बेसिकली बोर्डाचा सिलेबस बदलला. म्हणजे बोर्डाचा सिलेबस बदललाय तर ते कोणाच्या मान्यतेने? सरकारच्या मान्यतेने, राइट? तर ते बेसिकली आपण बोलू शकतो. तर म्हणजे त्या बिहाफमध्ये ते काम करत आहे असं आपण बोललो तरी सुद्धा चालेल. तर बघा, इट हॅज प्लेड द सेंट्रल रोल फॉर डिझायनिंग द स्कूल करिक्युलम अँड द टेक्स्ट बुक इट इस करिक्युला अँड द टेक्स्ट बुक with the cooperation of the central board and the secondary education that we called as the CBSE. म्हणजे बघा ज्याप्रमाणे आपण बोलतो की NCERT या संस्थेचे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहाय्याने अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक निर्मिती करण्याचे महत्त्वपूर्णची भूमिका बजावली. बघा, दिस इज द थिंग. तर बघा याच्यामध्ये एक मोठ्या दृष्टीकोनामध्ये बघा CBSE सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे केंद्रीय केंद्रीय आपण थोडं 2 मिनिटं हां. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहाय्याने त्यांनी शालेय अभ्यासक्रम कसा असला पाहिजे, पाठ्यपुस्तकाची रचना जसं आपण ऑलरेडी बघितलं होतं, त्याच्याबद्दल त्यांनी बोललेलं आहे. तर बघा, नेक्स्ट थिंग व्हॉट इस दॅट? तर बघा, इट प्रोव्हाइड्स द गाईडन्स अँड द कोऑपरेशन ऑन द एरिया ऑफ प्रायमरी अँड द सेकंडरी एज्युकेशन टू द स्टेट गव्हर्नमेंट अँड इट हॅज बीन इन्व्हॉल्व्ड इन डिझायनिंग द वर्कबुक अँड द हँडबुक ऑफ द टीचर, इन टीचर ट्रेनिंग, इन डेव्हलपिंग द टीचिंग लर्निंग टेक्निक्स अँड कंडक्टिंग द टॅलेंट सर्च एक्झामिनेशन ॲट द नॅशनल लेव्हल. तर बघा बेसिकली त्यांनी काय केलं, की ज्याप्रमाणे आपल्याला सगळे धोरणे सगळे विद्यार्थ्यांनी कसं असावं किंवा विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा असावा, याप्रमाणेच आपले जे टीचर्स आहेत, आपले शिक्षक आहेत, त्यांना सुद्धा एक ट्रेनिंग, त्यांना सुद्धा एक
टेक्निक्स हे सगळं शिकवलं जातं. म्हणजे बघा असं नाही की कोणीही विद्यार्थी किंवा कोणीही माणूस येऊन आपल्याला शिकवू शकतो. तर तसं नाहीये. आपल्या शाळेमध्ये जे काही गुरु असतात, त्या शाळेमधले गुरु हे एक स्पेसिफिक ट्रेनिंग घेऊन तुमच्याकडे हजर असतात आणि ते तुम्हाला शिकवत असतात. तर हे सगळ्यांचे जे कंडक्टिंग आहे किंवा या सगळ्यांचा जो प्लॅनिंग आहे, तर या सगळ्यांचा हँडबुक आहे. हँडबुक म्हणजे काय? हँडबुक म्हणजे आपण त्याला बोलू शकतो एक मार्गदर्शक पुस्तिका. ते मार्गदर्शक किंवा कार्यपुस्तिका त्याला बेसिकली बोलू शकतो. कार्यपुस्तिका हे आपल्याला मग त्यांच्या द्वारे उपलब्ध होत असते असं आपण बोलू शकतो. आणि पुढचा काय पॉइंट आहे? पुढचा पॉइंट आहे एस-सी-ई-आर-टी दॅट इस कॉल्ड ॲज दी ऑन दी स्टेट्स आर द लाईन्स ऑफ द एन-सी-ई-आर-टी. तो बघा एन-सी-ई-आर-टी स्टँड फॉर द नॅशनल we can say the Council of Education Research and Training, and this is stand for the State Counseling Education on the Research Training. म्हणजे काय बेसिकली आपण बोलत होतो की हे स्टेट लेव्हलला एस-सी-ई-आर-टी आहे आणि नॅशनल लेव्हलला एन-सी-ई-आर-टी आहे. तर बघा महाराष्ट्र स्टेट काउन्सिल अँड एस्टॅब्लिश और एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग वॉज एस्टॅब्लिश इन पुणे इन 1984. दिस इन्स्टिट्यूट जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपण जे बेसिकली बोलतो ते बघा एस-सी-ई-आर-टी. तर महाराष्ट्र काउन्सिल ऑफ द एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग बेसिकली जे बघा आपण प्रत्येक राज्यामध्ये पण आपण बोलत होतो की आपला जो आहे तो सध्या पुण्यामध्ये आहे आपला आणि देन आपण बोलतो वेगवेगळ्या राज्याचं गुजरातचं वगैरे हे वेगवेगळ्या राज्याचं आपण वेगवेगळ्या राज्यात बघू शकतो. आणि एन-सी-आर-टी स्टँड फॉर म्हणजे एन-सी-आर-टी जे बघा आपण बेसिकली बोलतो सी किंवा एन-सी-आर-टी ह्यांचा जे सिलेबस असतो तो पूर्ण देशामध्ये एक समान असतो. परंतु स्टेट लेव्हलचा म्हणजे एस-सी-आर-टीचा स्टेट लेव्हलचा आपण बघू शकतो वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला आढळून येतो. प्रत्येक स्टेटमध्ये समान नाही, तर ते वेगवेगळ्या स्कूलमध्ये आपण आढळू शकतो. तर आपण सध्या बेसिकली कोणामध्ये काम करत आहोत? आपण सध्या स्टेट स्टेट सिलेबस किंवा स्टेट लेव्हलचा आपण अभ्यास करत आहोत. आपण स्टेट बोर्डमध्ये सध्या अभ्यास करत आहोत. ठीक आहे. सो आपण कोणामध्ये अभ्यास करत आहोत? स्टेट बोर्डमध्ये एवढं लक्षात ठेवावे. नंतर आपण बघूया द इन्स्टिट्यूट प्रोग्राम the various functions such as improving the standards and the primary education in service training of the teacher and the training in the areas of syllabus and the evaluation and vocational guidance for the students after the standard 10th and then the standard 12 exam and the other education function. This institute is known as the academic authority and its brings out the periods called the जीवन शिक्षण और पिरियडिकल कॉल्ड द जीवन शिक्षण. म्हणजे काय तर बघा महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणजे आपण बघितलं होतं की एम-एस-सी-ई-आर-टी जे बेसिकली काय करतो तर बेसिकली आपल्याला स्टेट लेव्हलचं जे एज्युकेशन आहे ते आपल्याला द्यायचं कार्य करतं. परंतु बघा प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, नंतर शिक्षणासाठी और संवेदग्रस्त प्रशिक्षण, अभ्यासक्रम व मूल्यमापन याबाबतचे प्रशिक्षण देणे. नंतर विद्यार्थ्यांना 10वी व 12वीच्या परीक्षेनंतर कोणत्या व्यावसायिक अभ्यासक्रम निवडणे, याचे मार्गदर्शन करणे इत्यादी शैक्षणिक कामे ही संस्था करत असते आणि या संस्थेला विद्या प्रतिधन और प्राधिकरण या नावाने संबोधले जाते. व जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेमार्फत प्रकाशित केले जाते. तर कोणत्या ह्याच्यामध्ये बघा जीवन शिक्षण हे जे आपण बोलतो पिरियडिकल कॉल मासिक आपण जे बेसिकली म्हणतो. तर मासिक म्हणजे महिन्यामध्ये एक मॅगझीन छोटीशी आपण मॅगझीन त्याला बोलवतो. एक पुस्तक थोडंसं निघतं महिन्यामध्ये त्याला जीवन शिक्षण त्याच्यामध्ये आपण काय-काय करावं 10वी-12वी नंतर आपला कुठे स्कोप आपल्याला आहे. काय आपण करू शकतो म्हणजे सायन्सकडे जाऊ शकतो, कॉमर्सकडे जाऊ शकतो किंवा आर्ट्सकडे जाऊ शकतो आणि जर आपण 12वी सायन्स किंवा कॉमर्स किंवा आर्ट्स म्हणून काढलं, तर त्याच्यानंतर आपण पुढचे स्टेप्स काय करू शकतो. हे सगळे काही एज्युकेशन सगळी काही आपल्याला माहिती त्यांच्या मार्फत भेटत असते, राइट? या जीवन शिक्षणामार्फत. परंतु त्यांच्या विद्या प्रशिक्षण ह्या संस्थेच्या नावाने संबोधले जाते आणि यांना विद्या प्रशिक्षण या संस्थेच्या नावाने संबोधले जाते. आता बघा, डू यू नो त्याच्यामध्ये बघा द महाराष्ट्र स्टेट बोर्ड ब्युरो ऑफ द टेक्स्ट बुक प्रोडक्शन अँड द करिक्युलम रिसर्च दॅट इज बालभारती. जो आपण आता सध्या पुस्तक वापरतो तो बालभारती आहे. तर बालभारतीबद्दल आपण बघून घ्या. was established in Pune on 27 January 1967. तर बघा 1967 ला बालभारती एस्टॅब्लिश झाला होता आणि 1984 ला आपला महाराष्ट्र स्टेट बोर्ड एस्टॅब्लिश झालेला. म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्डची स्थापना तेव्हा झाली होती. परंतु 1 सप्टेंबर 1961 ला एन-सी-आर-टी जो नॅशनल काउन्सिलिंग आहे म्हणजे जो केंद्रीय आपण बोलू शकतो त्याला राष्ट्रीय लेव्हलचा जो एज्युकेशन बोर्ड आहे तो तेव्हा 1961 आणि 1 सप्टेंबरला
एस्टॅब्लिश झालेला म्हणजे त्याची स्थापना तेव्हा झालेली होती. तर बघा, बालभारती प्रिपेअर द टेक्स्ट बुक फॉर द स्कूल चिल्ड्रन फॉर द 1st to 12th स्टँडर्ड and the textbook are made in the 8 languages, namely the Marathi, Hindi, English, Urdu, Kannada, Sindhi, Gujarati, and Telugu. And the Kishore, a monthly magazine for the children, is also published by the बाल भारती. तर बघा, बाल भारती हा अशा प्रकारे कितीतरी लँग्वेजमध्ये म्हणजे मेनली 8 लँग्वेजमध्ये 8 लँग्वेजमध्ये आपले कोणते आहेत तर बघा, मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, उर्दू आहे, कन्नड आहे, सिंधी आहे, गुजराती आहे आणि तेलुगू. तर या सगळ्या लँग्वेजमध्ये आपलं बालभारती पुस्तकं छापत असते. तर बघा, आता आपण बघूया नेक्स्ट थिंग व्हॉट इज नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन. नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1986 म्हणजे काय, की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण पॉलिसी म्हणजे आपण धोरण समजून घ्या. तो 1886 ला सॉरी 1986 ला काय झालं ते आपण बघूया. त्याच्याबद्दल बघूया. ओके. हिअर इज द थिंग. तर अशा प्रकारे आपण एन-सी-ई-आर-टी आणि एम-एस-सी-ई-आर-टी याबद्दल आपण जाणून घेतलेलं. दॅट इज बेसिकली एस-सी-ई-आर-टी, एम-एस-सी-ई-आर-टी आपण एम फॉर महाराष्ट्र म्हणून ते एम-एस-सी-आर-टी आपण टाकलेलं आहे. ठीक आहे. यात यात कोणाला काय डाउट असेल यू गाईज कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. सो लेट्स गो फॉर द नेक्स्ट थिंग. आपण नेक्स्ट थिंगकडे वळूया. That we called as the national policy on the education 1986. So what is that? Let's go. So according to this policy, the certain changes of the fundamental nature we brought about the primary, secondary, and the higher secondary education in keeping with the changing needs of society. Under this policy, a common core curriculum was framed for all the states. The exception in that by the means of all the students in India will get the equal educational opportunity and this scope in the national curriculum for individual states to bring in flexibility and the accordance with their cultural, geographical and historical needs. म्हणजे बघा, यामध्ये एक बघून घ्या. यामध्ये बेसिकली आपल्याला त्यांनी सांगण्यात मला काय सांगितलेलं आहे, या धोरणानुसार समाजाला बदलण्याची गरज लक्षात घेऊन प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या मूलभूत स्वरूपाचे बदल घडवण्यात आले. या धोरणात सर्व राजकीय राज्यांकरिता किमान एक राष्ट्रीय अभ्यासक्रम सूचित करण्यात आला व त्यात भारतीय भारतातील सर्व विद्यार्थ्यांनी समान शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा आहे. व प्रत्येक राज्यातील त्या संस्कृती, तिथला भौगोलिक परिस्थिती, नंतर इतिहास आपण बोलतो. या गरजेनुसार राष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये लवचिकता आणण्यास वाव देण्यात आलेला आहे. सो व्हॉट दीज आर थिंग. तर म्हणजे ही नॅशनल पॉलिसी की हा धोरण काय बोलते? हा धोरण असं म्हणतंय बघा, पहिली गोष्ट असं की प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे प्रत्येक मुलाला हे शिक्षण भेटले पाहिजे आणि शिक्षण भेटता-भेटता फक्त असंच नाही की जे ठरवलेलं आहे तेच शिक्षण भेटलं पाहिजे. तर त्याला तू ज्या ठिकाणी राहतोय, त्या ठिकाणचा इतिहास, त्या ठिकाणाचं किंवा तो जो राज्यात राहतोय त्या राज्याचा इतिहास, त्या राज्यातली राज्यातली आपण बोलू शकतो भौगोलिक परिस्थिती, नंतर बोललो तर त्या राज्यातले काय संस्कृती आहे, त्या राज्यातले जे इतिहास हो. आपण पहिलेच आपण बोललो होतो. तर हे जे 3-4 गोष्टी आहेत किंवा त्या राज्यातली भाषा, हे जे काही गोष्टी आहेत, हे जे 3-4 गोष्टी आहेत, ह्या गोष्टीमध्ये आपण स्टेट गव्हर्नमेंट किंवा आपण बोलतो की राज्य शासनाने बदल करून त्या प्रकारचं शिक्षण आपल्याला देऊ शकतो. अशा प्रकारचे पॉलिसीचे धोरण आपण 1986 ला एस्टॅब्लिश झालेले आपण बघू शकतो. तर बघा 1980 ला एस्टॅब्लिश झालेले आपण बघू शकतो. तर ह्याच्यामध्ये सर्वांगीण विकास म्हणजे सगळ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे बघा, म्हणजे बेसिकली काय होईल, यात आपल्या नॅशनल लेव्हलच्या एज्युकेशन सोबत किंवा नॅशनल लेव्हलचं ते एज्युकेशन आपल्याला कळेल किंवा त्याच्यासोबतच आपण एक स्टेट लेव्हलचं एज्युकेशन पण उभं करू शकलो. कारण या पॉलिसीमुळे आणि त्याचमुळे आपल्या राज्यातली ओळख आपल्याला झालेली आपण पाहू शकतो. म्हणजे बेसिकली कसं की आपल्याला ज्याप्रमाणे आपण बघा 4थी मध्ये बघतो की आपल्याला शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला येतो 4थी मध्ये. त्याचप्रमाणे दुसऱ्या राज्यातल्या जर मुलांचा जर तुम्ही 4थीतला बुक बघाल, तर तो थोडा काहीतरी डिफरंट असेल किंवा त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये जे डिटेल्स दिलेलं असेल शिवाजी महाराजांबद्दल, ते कुठेतरी वेगळं असेल. तर अशा प्रकारचे चित्र आपल्याला दिसू शकतं. का? कारण आपल्याला या एज्युकेशनवर हा आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला झोपला पाहिजे आणि हा महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला कळाला पाहिजे, ह्याचे धोरण असते आणि जेणेकरून आपण आपला जो विकास आहे, हा सर्वांगीण म्हणजे आपला पण विकास होईल, आपल्या राज्याचा पण विकास होईल, प्लस आपल्या इतिहासाचा, आपल्या संस्कृतीचा सुद्धा विकास होईल, अशा प्रकारचे धोरण आपण बघू शकतो. तर बघा, द प्रायमरी एज्युकेशन करिक्युलम 1988 was prepared for the basis of the plan and the action design
of the national level and the effectively implementation of the national policy on education 1986. तर बघा, त्यांच्यामध्ये काय सांगितलं प्रायमरी एज्युकेशन करिक्युलम म्हणजे काय, की राष्ट्रीय धोरण अ, 1900 ओके 1986 बेसिकली त्या परिणात्मक अंमलबजावणी होण्याचे राष्ट्रीय स्तरावरती तयार करण्यात आलेल्या कृत्यात्मकवरून आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम तयार करण्यात आला. तर बघा बेसिकली मी तुम्हाला ते सांगितलं ज्याप्रमाणे आपण प्राथमिक शिक्षणामध्ये बघितलं तर 4थीच्या पुस्तकाचं आपण एक्झाम्पल बेसिकली घेतलं. 4थीच्या पुस्तकामध्ये आपल्या इतिहासामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल कळालेलं. कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि महाराष्ट्रामध्ये आपण बेसिकली आपण बोलतो आराध्य दैवत आपले शिवाजी महाराज आणि त्यांच्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये एक मूळचा जो स्थान आहे तो खूप मोठा आहे आणि त्याचा महाराष्ट्र आणि शिवाजी महाराज हे एकमेकांसोबत किती जोडलेले आहेत, हे आपल्याला कळत गेलं. ओके. हे आपल्याला कळत गेलं. का? कारण 4थी मध्ये आपल्याला शिवाजी महाराजांबद्दल कळत होतं आणि शिवाजी महाराजांचं पुस्तक आपल्याला होतं. परंतु तेच महाराष्ट्राच्या बाहेर किंवा आपण तामिळनाडूमध्ये गेला किंवा आपण बेसिकली केरलामध्ये गेला, तर तिथल्या मुलांच्या 4थीचा जर तुम्ही पुस्तक बघाल, तिथल्या मुलांच्या जर 4थीचा तुम्ही पुस्तक बघाल, हा काहीतरी डिफरंट असेल किंवा हा डिफरंट काहीतरी इतिहास सांगणारा असेल. म्हणजे असं नाही की चुकीचा इतिहास मी बोलतोय, हा काहीतरी दुसरा इतिहास सांगण्याचा कोशिश करतो. म्हणजे शिवाजी महाराजांपर्यंत असेल त्यांना, राइट, आहे सुद्धा. परंतु त्यांना मे बी तो 5वी-6वी मध्ये असेल किंवा नंतर त्यांना जे धडे आपल्याला पूर्ण पुस्तक त्यांच्यावरचं तर त्यांना काही विशेष ते धडे असतील. अशा प्रकारचे बदल असण्याची शक्यता आहे. राइट. सो दिस इज द थिंग ह्याच्यावरून काय सांगितलेलं आहे, की जी आपली पॉलिसी होती, कोणती पॉलिसी? नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1986 म्हणजे 1986 ला जे आपले धोरण होतं एज्युकेशन धोरण, शैक्षणिक धोरण, त्यावरून आपण बोलत होतो, की प्रायमरी एज्युकेशन करिक्युलम म्हणजे काय? की प्राथमिक शिक्षण चा अभ्यासक्रममध्ये 1998 ला म्हणजे 1988 ला आपण त्याला बदल करू शकलो आणि ते आपल्याला तयार करण्यात आलेले आहे. राइट. सो धिस इज द थिंग. आता आपण बघूया डू यू नो सेशन. तर व्हॉट इस डू यू नो सेशन? अ कंप्ली ऑर competency based primary education curriculum 1995. Even as the primary education curriculum 1988 was bring incomplete or implemented, a committee was formed at the national level with the Dr. R.H. Dave as it is chairman to determine the minimum levels of learning or minimum levels of learning. The Dev committee developed the chart of the minimal level of learning in the languages and mathematics and the environmental studies up to the standard 5. And the chart showed the sequence of the learning and the competency meant for each classes. तर बघा त्यांनी काय सांगितलेलं आपल्याला, त्यांनी असं सांगितलं, की त्यांची जी कमिटी होती दवे कमिटी, या दवे कमिटीनं आपण बघा, दवे कमिटी यांनी अध्यक्षाच्या खाली समिती ज्यांनी केलं होतं, त्यांनी काय सांगितलं, दवे समितीने भाषा, गणित व परिसर हा अभ्यासक्रम या विकासासाठी ह्यांच्या विषयांसाठी इयत्ता 5वी पर्यंतच्या किमान अध्ययन क्षमतेत तत्व विकसित केले जायचे. म्हणजे काय बेसिकली म्हणजे काय सांगण्यात आलं होतं, की म्हणजे समजा, की जर आपल्याला कोणाला तरी नॉलेज द्यायचं किंवा कोणाला तरी आपल्याला शिक्षण द्यायचं, परंतु त्याची वय तरी असली पाहिजे ना शिक्षण घेण्याची, राइट? म्हणजे आपण बघा, आपण आपण पहिलीच्या मुलाला, की विमान कसा उडतो, विमान कसं बनवतात, असं शिकवू शकतो का आपण? ॲन्सर इज नो. किंवा दुसरीतल्या मुलाला किंवा 5-10 वर्षाच्या मुलाला आपण ते शिकवू शकतो का? ॲन्सर इज नो. त्याला कळणारही नाही आणि जर त्याला ती गोष्ट कळली ना, तर त्याचा इंटरेस्ट आहे जो अभ्यासामधला किंवा शिक्षणामधला जो इंटरेस्ट आहे, त्याच्या शिक्षणामध्ये ज्याचा भाग त्याचा घेतला पाहिजे, त्याच्यात तो बोर होईल आणि तो काय करेल, की "नको बाबा तेवढं ते शिक्षण. ते आम्हाला गरजेच्या गोष्टी नाही सांगत आणि भलत्याच गोष्टी खूप जास्त सांगतात." अशा प्रकारची मनस्थिती होऊ शकते. तर बघा, माझे आता एक सांगतो, माझे जे बहीण वगैरे होते त्यांना इयत्ता 5वी पासून त्यांना इंग्लिश किंवा हिंदी किंवा इंग्लिश लँग्वेज, हिंदी लँग्वेज हे त्यांना तेव्हापासून आले होते आणि बघा त्यानुसार आणि ज्याप्रमाणे मी होतो, मला पण सुद्धा 5वी पासून सेमी इंग्लिश हा एक मीडियम किंवा सेमी इंग्लिश हे जो एक नवीन मीडियम आहे किंवा नवीन एक टाइप आहे. हा नवीन टाइपमध्ये इंट्रोड्यूस झाला होता. म्हणजे बघा 5वी हा जो वर्ष आहे किंवा 5वीचा जो वर्ष होता तो हे किती इम्पोर्टंट आहे. म्हणजे आपलं तेव्हा वर्ष बेसिकली 10-12 वयाचा असू शकतो 12-13 वर्षाचा, राइट? तर 12-13 मध्ये 5वी मध्ये म्हणजे आपली मनस्थिती, आपली बुद्धी अशाप्रमाणे बनलेली असते, की ती नैसर्गिकरित्या अशाप्रमाणे बनलेली असते, जी नवीन भाषा घेऊ शकते किंवा नवीन काही धोरण असेल ते समजण्यामध्ये ती सक्षम असते. याच कारणासाठी कमीत कमी वय म्हणजे बघा, म्हणजे असं नाही, की 1ली ते 4थी काय शिकवत नाही. 1ली ते 4थी आपल्याला सिंपल भाषेमध्ये म्हणजे आपल्या मराठी लँग्वेजमध्ये आपल्याला गोष्टी सांगितल्या जातात. आता तर साधा
बघायला गेलं तर आपलं सीनियर के-जी नंतर प्ले स्कूल याच्यापासूनच इंग्लिश वगैरे शिकवायला चालू करतात. परंतु पहिल्याच्या काळामध्ये कसं होतं, पहिल्याच्या काळामध्ये आपण बोलत होतो, की 5वी पर्यंत आल्यानंतरच आपल्याला नवीन भाषा किंवा गणितामध्ये कठीण आहे म्हणजे मोठे-मोठे पायथागोरस थेरम वगैरे असे जे मोठे गणित होते किंवा गणिताचे काही सूत्र वगैरे होते, ते 5वी नंतर सुरुवात बेसिकली व्हायचे. परंतु आपण बघत होतो 4थी-5वी पर्यंत आपल्याला प्लस, मायनस म्हणजे अधिक, वजाबाकी, भ गुणिले, भागाकार अशा प्रकारची गोष्ट आपल्याला भेटत होते. म्हणजे अशा प्रकारचे गणित आपल्याला जास्तीत जास्त येतं. कारण तेव्हा आपल्याला हेच बेसिक गोष्ट शिकणे अतिशय इम्पोर्टंट होते. तर हे जी दवे कमिटी आहे, त्या दवे कमिटीने काय केलं, तर दवे कमिटीने गव्हर्नमेंटला सांगितलं, की आपण 5 वर्षाच्या किंवा 5वीतला 5 वर्ष नाही, तर 5वीतल्या 5वी स्टँडर्ड 5 नंतर आपण हे काय जे नवीन ॲक्टिव्हिटीज आहे किंवा लँग्वेजेस वगैरे वाढणं किंवा आपण बोलू शकतो, की भाषा वगैरे हे करणं आणि सायन्स आणि गणित ह्यांच्यामध्ये विषय वाढवणं किंवा ह्याच्यातली सूत्र वाढवणं हे आपण 5वी इयत्ता 5वी मध्ये करू शकतो किंवा 5वीच्या नंतर आपण करू शकतो. राइट. परंतु 5वीच्या आधी म्हणजे 4थी पर्यंत 1ली, 2री, 3री, 4थी 4थी पर्यंत आपण काय करत होतो, 4थी पर्यंत त्यांना सामान्य ज्ञान आणि सामान्य इतिहास किंवा इतिहासाबद्दल, सामान्य ज्ञानाबद्दल आणि सामान्य गणिताबद्दल किंवा सामान्य विज्ञानबद्दल आपण त्यांना सांगू शकतो. सो धिस इज द थिंग त्यांनी बघितलेलं आहे. तर नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपण बघूया यूज ऑफ सॅटेलाइट बद्दल आपण बघून घेऊया, की यूज ऑफ सॅटेलाइटमध्ये कशाप्रमाणे एज्युकेशनमध्ये आपला भर पडला ते आपण बघून घेणार आहोत. ओके. सो धिस इज द थिंग. तर नेक्स्ट सेशनमध्ये आपण भेटूया आणि त्याच्यामध्ये जाणून घेऊया. ऑलराइट.